30 वर्षापासून कामं करून राहिलो आपण इथं. थोडी करून राहिलो, 30 वर्षापासून कामं करून राहिलो आपण इथं. आपल्याला मला आपल्यापैकी कोणालाच नियुक्त करायचं नाही. मग काय हे या अर्जात आपण परमनंट थोडी कोणाचे व्यक्ती आहोत. नहीं सर, परमानेंट नहीं है. समजून घ्या माझी गोष्ट. समजा मी ठेकेदार. पुष्पा, माझं नाव पुष्पा तेलगोटे. मी संत गाडगे विद्यापीठमध्ये गेल्या 16 वर्षापासून काम करत आहे. आज नवीन ठेकेदाराला नवीन कॉन्ट्रॅक्ट बदलला आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला 12,000 रुपये पगार द्यावे आणि 2,000 रुपये पीएफ कटावा आणि कोणतीच बाई आमची बंद नाही झाली पाहिजे. आम्ही आता थोडा 5 मिनिटा अगोदर असणारे सरांना भेटायला गेलो. असणारे सरांचं म्हणणं असं आहे की नवीन कॉन्ट्रॅक्टदार जो येईल तो त्यांच्या मजूर आणू शकते आणि जुना मजूर बंद करू शकते. आम्ही याच्यात काहीच बोलू शकत नाही. याच्याबद्दल तुम्ही कॉन्ट्रॅक्टदारासोबत बोलू शकता. तो ठेकेदार पण तुम्ही पाहिजे असे असणाऱ्या सरांचे म्हणणे आहेत. आम्ही आंदोलन करू इथे सर. आम्ही आमच्या हक्कासाठी इथे आंदोलन करू, उपोषण करू, हे माझं म्हणणं आहे. नंदा डोके युनिव्हर्सिटीमध्ये संत गाडगे बाबा युनिव्हर्सिटी मधून आहोत आम्ही. आणि आम्ही बऱ्याच म्हणजे 60-70 बाया आहोत. आम्ही साफसफाईचं काम करत आहे. आणि आजची 1 ऑगस्ट आहे तर कॉन्ट्रॅक्ट बदललेला आहे. कॉन्ट्रॅक्टदारांना कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे. पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला पगार बिलकुल वाढून देणार नाही आणि ज्या पगारामध्ये आहे तुम्ही त्याच्यात तुम्ही काम करू शकता. पण तो काही आमची गोष्ट घेत नाही. त्यामुळे आम्ही असणारे सरांना एक निवेदन दिलेलं आहे. असणारे सरांनी पण आम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोलले की बा तुम्हाला तेवढ्यातच करावं लागेल असं तसं काहीतरी बोलले ते. आणि बस आता आम्हाला काय आमचा अधिकार आहे, हा हक आहे आमचा की आम्ही मजुरी आम्हाला वाढून द्यायला पाहिजे. म्हणून काय होऊन राहिलं एवढ्याशा पैशात काहीच होत नाही. म्हणून आमचं जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आणि जोपर्यंत आमचं हे होत नाही आम्ही काम नाही केलं. कारण की तो आमच्या याच्यात काही बसलेला नाही आहे. आम्ही बोललो सकाळी की आम्हाला एवढा पगार द्या तुम्ही, पण ते आमच्या याच्यात काही बसलेले नाही आहे. आणि आम्ही कसं काय आम्ही थोड्याशा पैशात काम करणार आहोत. ते आता कॉन्ट्रॅक्टदार नाही आहे आणि त्यांना हे नाही केलं. आणि स्वच्छता अभियान तर आमच्याच इकडे आम्हालाच करावं लागते. साफसफाई तर आम्हालाच करावं लागते. मग त्यांना आमच्या इकडे लक्ष द्यावं आणि आमचे जे काही नियम आहे, आमचे जे काही मान्य आहे, जे काही आमचा पगार वाढ आहे आम्हाला फक्त तेवढा वाढून द्या. आमची दुसरी काहीच अपेक्षा नाही आहे. आमचे फक्त त्यांना पैसे वाढून द्या आणि बस, बाकी आमची काही अपेक्षा नाही.